माझ्या विवाहाचा योग कधी, मला प्रॉपर्टी घेण्याचा योग कधी, असे योगाबद्दल खूप प्रश्न पडतात ना. तुम्हाला नक्की माहितीये का योग म्हणजे काय? चला जाणून घेऊ. नमस्कार, मी ज्योतिषी मृणाल कुलकर्णी. योग म्हणजे एक पर्टिक्युलर दिवस नाही. योग म्हणजे एक ऑस्पिशियस पिरियड, एक शुभ काळ की ज्याच्यामध्ये तुमच्या इष्ट गोष्टी होण्याचा एक कालावधी म्हणूयात आपण. आता योग म्हणजे काय तर जेव्हा तुमच्या पत्रिकेला सगळे जे आजच्या तारखेतही फिरणारे ग्रह आहेत ते चांगल्या ठिकाणी आहेत आणि एक महादशा नावाचा प्रकार असतो, तोही तुमच्या कुंडलीला चांगल्या ग्रहांचा आलेला आहे. हे दोन्ही जेव्हा येतात, हल्ली असतं ना 2 स्टेप ऑथेंटिकेशन, हे तसंच आहे. गोचर म्हणजेच ट्रान्झिट आणि महादशा ह्या दोघांनी ओटीपी मॅच केला ना की मगच तुमचा योग येतो. हा योग एकच नसतो, असे अनेक योग असतात. प्रत्येक गोष्टीत, नोकरीचा असू दे, प्रॉपर्टीचा असू दे, परदेशी जाण्याचा असू दे, बिझनेसचा असू दे, संतती होण्याचा असू दे, अनेक योग असतात. काही वेळेला ते योग असे खूप कमी काळासाठी असतात तर काही मोठ्या काळासाठी असतात. मग काही वेळेला असा हातातोंडाशी आलेला घास निसटून जातो, ते त्याच्यामुळे. जेव्हा मोठा असतो तेव्हा गोष्ट आपली घडते. पण मी असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही नुसती म्हण आहे बरं का, असं होत नसतं. योग येतो तेव्हा तुम्हाला प्रयत्न करायला लागतो. मी पटकन एक छोटंसं एक्झाम्पल देते तुम्हाला. आता सपोज तुम्ही लिफ्ट समोर उभे आहात, लिफ्ट बोलवताय, तुम्ही आहात ग्राउंड फ्लोअरला, लिफ्ट आहे मस्त, म्हणजे बिल्डिंग आहे 15-20 मजली, लिफ्ट वरती 10व्या-15व्या मजल्यावरती फिरतीये. प्रोग्राम काय केलेलं असतं, वीज वाचवण्यासाठी वरच्या मजल्यांवर जे बटणं दाबतील ना त्यांना सगळ्यांना घेऊन तिथलं तिथलं काम कर, रिकामी झालीस की खाली ये. दरवेळेला खालीवर केलं तर वीज जास्त जाते, बरोबर. मग तुम्ही बटन दाबत राहता, ती लिफ्ट काय खालीच येत नाही, तिचं काम वरचं संपायचं. म्हणजेच काय, तुमची इच्छा आहे, योग येत नाहीये. तुम्ही खूपच नशीबवान असाल, बटन दाबल्या क्षणी लिफ्ट समोर हजर असते. म्हणजेच काय, तुमची इच्छा झाली, विवाह करूयात मुलांचा, आणि मुलांचं नशीब चांगलं आहे आणि योगही चांगला आहे, लगेचच स्थळ आलं आणि जुळलं, पहिल्या दुसऱ्या स्थळातच जुळून जातं, बरोबर. आता आपण पहिल्या उदाहरणावरती शिफ्ट होऊया ज्यांचा योगच नाही येते. मग तुम्ही बटन दाबता 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 थोड्या वेळाने लिफ्ट येते. आता लिफ्ट आली, दार उघडलं, म्हणजेच काय, शुभ काळ आलाय. नशीब म्हणते चल बोल काय करायचंय. तुम्ही जर प्रयत्न केले तर योग कामी येणार आहे. ती लिफ्ट काय तुम्हाला उचलून आत घेणार आहे का? नाही. लिफ्ट म्हणते मी दार उघडले, आत यायचं तर ये, नाही तर चालले मी. 4 सेकंदांनी आपोआप दार बंद होतं. म्हणजेच काय, तुम्ही कष्ट घेतले नाहीत. जेव्हा योग होता तेव्हा प्रॉपर्टी बघायला गेला नाहीत, स्थळं नीट बघितली नाहीत, तेवढा वेळ द्यायला पाहिजे तो दिला नाही, संपर्क साधला नाही, योग आला आणि गेला निघून. ह्याला म्हणतात योग येणे. असे अनेक योग येत असतात. म्हणूनच आपण जेव्हा ज्योतिषाकडे जातो, जे काही तुमचं काम आहे, मग परदेशी जायचंय, नोकरी चेंज करायची, प्रॉपर्टी घ्यायची, जे करायचं आहे, अगदी डॉक्टरकडे सुद्धा जायचंय, माझा आजार बराच होत नाहीये लवकर, मग ज्योतिषाला विचारा की हे माझं इतके डॉक्टर झाले किंवा हे झालं, माझं बरं का नाही होते, मला चांगला योग म्हणजेच मुहूर्त काढून द्या डॉक्टरकडे जाण्याचा. हो, ह्याचाही योग असतो आणि खरंच चमत्कार घडतात. अनुभवल्याशिवाय चमत्कारावर विश्वास बसेल का? नाही ना. मग आधी आपण ह्याची प्रचिती घेऊयात की नक्की योग म्हणजे काय, आणि ह्याच्यासाठी कुंडली दाखवल्यावर हे योग्य प्रश्न विचारणं आणि त्याची नोंद करून ठेवणं हे महत्वाचं असतं. ऐकतो ज्योतिषाकडनं उठतो, काय सांगितलं होतं, फेब्रुवारी का एप्रिल, कधी सांगितलं होतं, नोंद ठेवा, लक्षात राहत नाही. मोबाईल आहे, रेकॉर्ड करा. योग म्हणजेच एखादी गोष्ट मी काहीही नाही केलं तरी होऊन जाणार आहे असं नसतं. हो, दाराशी येतं. म्हणजे एखादा माणूस सांगेल, अरे माझा एक फ्लॅट विकायचा आहे किंवा एक ती प्रॉपर्टी आहे, ती जमीन काय एकदम प्राईम लोकेशनवर आहे माहिती का, तुम्हालाही घ्यायची इच्छा असते, पैसेही असतात, तुम्ही वेळ काढत नाही, ती प्रॉपर्टी निघून जाते आणि मग तुम्ही येऊन म्हणता, अहो काय तुम्ही सांगितलं योग आहे प्रॉपर्टीचा, काहीच झालं नाही. तुम्ही कष्ट घेतले का? काही लोक म्हणतात आम्ही खूप कष्ट घेतले तरीही झालं नाही. कदाचित तो योग खूप छोट्या काळासाठी होता, तुम्ही कष्ट प्रॉपरली घेतलेत, पण तो योग होता तोपर्यंत रिप्लाय नाही आला. आपल्यालाही संकोच वाटतो, अरे किती वेळा त्या स्थळाला जाऊन पुन्हा पुन्हा विचारू, आपल्याला ऑकवर्ड होतं ना. गरज आहे, कॉल करा 10 वेळा, तो योग कामी येणार. आणि पहिली गोष्ट, तो योग आहे का कुंडलीत आत्ताच्या काळात, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा योग असेल तेव्हा जास्तीत जास्त प्रयत्न करा, नक्की कामी येईल. नमस्कार.